नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ खास स्पेशल आहे आणि तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल। यामध्ये आपण कळवा पारसिकनगर खारीगाव यातील नवरात्र स्पेशल 2025 देवी देवतांचं आपण दर्शन घेणार आहोत। ते व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा मंडळी। तसेच आपल्या चॅनलवरती बरेचसे देवी देवतांचे व्हिडिओ आलेले आहेत। डीके साहेबांची टेंबी नाक्याची देवी म्हणा, नवरात्रीचा स्पेशल व्हिडिओ म्हणजे प्रति तुळजापूर जे ठाण्याला नवीन बांधलं गेलं आहे तो व्हिडिओ, आणि ठाण्यातील प्रसिद्ध अंबामाता। तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। तर म्हणजे स्वागत आहे तुमचं युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। जसं म्हणजे तुम्हाला माहिती आहे नवरात्राचं 2025 जोरात चालू आहे। आज मी आणि आनंदी आपण कुठे आलो? कळव्याला पारसिकनगर। इथे देवीच्या खूप छान छान अशा मूर्त्या आहेत, तिथे आपण देवदर्शन करूया। या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघून ना, आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब, लाईक, शेअर करा, नक्की करा। चला आई माऊलीचं कळवा पारसिकनगरच्या देवी देवताचं दर्शन घेऊया। आई माझी पारसिकची, पारसिकनगरचं देवी देवतांमधला आपली पहिली देवी। सुंदर असं देवीचा एंट्रन्स केलेला आहे आणि तिथे रोज रात्री गरबाचं आयोजन केलेलं आहे। आई माझी पारसिकची या देवीचं दर्शन घेऊया। बघा मंडळी, असा का देवीचा गाभारा आहे, मंदिर परिसर आहे, तो मंडप बांधला गेला आहे, सुंदर असं नक्षीकाम। आणि हे आई माऊलीचं दर्शन, आनंदी देवीच्या पाया पडते। आईचं देखणं असं सुंदर स्वरूप, आणि बघा खांबचा म्हणा किंवा आजूबाजूची नक्षी बघा छानच आहे। भटजी आहेत बरोबर। नमस्कार भटजी। आई माझी पारसिकची, नमस्कार। आता किती वर्ष आहे सर आता हे? तसं हे 12वं वर्ष आहे। अच्छा, आणि ही आपल्याला पुढची थीम केलेली आहे। यावेळेस हे महल सारखं बनवण्यात आलेलं आहे। बरोबर, आपण बघितलं सुंदर असा महल आहे, खांब म्हणा, छान असं कोरीकाम केलेलं आहे, सुंदर असं आईचं रूप आपण दर्शन घेऊ। आपलं नाव पण मला मंगेश मराठे गुरुजी। मंगेश मराठे गुरुजी, थँक्यू। चला आईच्या आशीर्वादाने आपण माहिती घेतली भटजींकडून। बोला अंबे माते की जय। आई पारसिकनगरच्या आईचा विजय असो। मंडळ छान असा 12 वर्ष करते। देवीच्या पूजेची मूर्ती आणि आईचं हे छान स्वरूप, अष्टभुजा आई अस्त्र। मंडळी छान असं देवीचं रूप, आणि बघा ना आजूबाजूचा परिसर किंवा वरचं तोरण बघा छान असं सजवलेलं आहे। मला तर देवीचं रूप छानच आवडलं। तुम्हाला यायला मी तर नक्की आहे आई पारसिकनगरची देवी। जसं तुम्हाला माहिती आहे आपला घट स्थापनेला घट बसायची प्रथा आहे, तर घट बसा या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। असं बऱ्यापैकी इथे 10-15 मिनिटं थांबलं। सुंदर तर आईचं रूपच आहे, सिंहासनाधीश, आणि छान असा आजूबाजूचा परिसर। मला खात्री तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल। इथे आल्यास नक्की देवीचं दर्शन घ्या। तसेच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आनंदी छान देवी दर्शन झालं। पारसिकनगरची पहिलीच देवी बघितली, कसं वाटलं? मस्त आहे, सुंदर, एकदम छानच आहे देवी। आणि जो त्यांनी देखावा केलाय, म्हणजे जे काय हे केले आहे ते एवढं सुरेख आहे, बघून मन प्रसन्न होतं। आणि देवी खूप सुंदर आणि मनमोहक आहे। सगळ्यांनी आवर्जून या, बरोबर? हो, नक्की अवश्य भेट द्या। अंबे माते की जय। आई पारसिकनगरच्या देवीचा उदय होतो। थँक्यू। पारसिकची आई माऊली, सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि सुंदर असं देवीचं रूप। आदर्श पारसिक मित्र मंडळ, पारसिकची आई माऊली। तर कसं वाटतं आनंदी? आईचं रूप सुंदर आहे ना, एकदम छान आहे। बघा ही मंडळाची पूजेची मूर्ती आहे आणि घट बसलेले आहेत, आणि बघा ही मस्त मूर्ती। आज आहे कलर हिरवा। मला रोजच्या रोज देवीला साडी परिधान केली जाते। हो नक्कीच, कारण तुम्हाला कारण मी सांगतो। मग आज आहे दिवस 5वा, पारसिकची आई माऊली। ही साडीचा मान आज कोणाचा आहे? रंग हिरवा, सौ सुनीता बुद्गे, आणि बरीचशी त्यांची माहिती दिलेली आहे। आणि असं सुंदर असं आईचं रूप। आपल्या बरोबर मंडळाचे माहिती दादा आहेत। आपलं नाव? माझं नाव प्रथमेश मुकुंद देशपांडे। किती वर्ष आहे आपलं? हे आमचं 17वं वर्ष आहे। अच्छा, आणि मंडळाचं नाव? मंडळाचं आदर्श पारसिक मित्र मंडळ आहे। आता मी ते ऑब्झर्व केलं, आज आहे रंग हिरवा, 5 दिवस देवीला साडी नेसवली गेली। हो, म्हणजे ह्याचा दरवर्षी 2 रंग असतात, आपण साडी नेसवली जाते।
हो, दरवर्षी म्हणजे आम्ही काय म्हणजे काय लोक काय करतात की साड्या आणून देतात आणि मग त्याप्रमाणे ज्या दिवशी देवीचा जो कलर असतो त्या दिवशी साडी ही रात्री नेसवली जाते. आता मी बघितलं मान आहे सौ सुनीता ताईंचा. Yes. आणि आपले हे देवीचं नाव आहे ते पारसिकची आई माऊली. यस, बरोबर. सुंदर असं आईचं रूप आणि बरं वाटलं देवीचं दर्शन घेऊन. आज हे दिवस पाच अजून उत्तरोत्तर देवीचा उत्सव अजून पुढे जाणार आहे, बरोबर बाबा? बरोबर बरोबर. तर माझ्या युट्यूब पर्यटन तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आई माऊली असं त्या देव मंडपाचं नाव आदर्श. यस, थँक्यू व्हेरी मच. ठाणे मुंबई महाराष्ट्रामध्ये आई भवानीच्या आशीर्वादाने हे घडले. तुला अंबे माते की जय. चला, देवीची तर मूर्ती छानच आहे, पण मला देवीच्या पुरीची मूर्ती तर छान आहे. लक्ष तेव्हा इथे बघू शकता दोन्ही मूर्त्या छान आहेत. काय कारण हो मस्त. पूजेची म्हणा आणि आणि इथे तुळजापूर आणि आजूबाजूला बघा तुम्ही सप्तशृंगी देवी आहे सप्तशृंगी देवी आणि इथे तुळजाभवानी आहे. आणि तुझा भाव आहे आणि आपली माऊली पारसिकची आई माऊली. सुंदर सगळं. हो, मोठा उत्साह मध्ये होतो ना तो. आम्ही आमचं दुसरं मंडळ पण आहे पारसिक उत्कर्ष मित्र मंडळ. तिथे आम्ही बघा आईचं रूप सुद्धा सुंदर आहे. मला तर या कधी पण एनी टाइम. पारसी नगर में तिसरं मंडळ खारीगाव उदय सार्वजनिक नवरात्र उत्सव खारीगाव आदिशक्तीचं सुंदर असं रूप. या पुढे दर्शन घेऊया. आता आधी सुंदर असं आईचं रूप. मग इथे पूजेची मूर्ती आहे, ओटी वगैरे कोणाला भरायची असेल तर. आणि इथे आई माऊली. सुंदर असं आईचं रूप बघा. ही आहे वाघावरती वाहन वाघ आहे. आपण जरा झूम करून दाखवतो. वा, देवीचे अस्त्र वस्त्र अष्टभुजा धारी आई माऊली. छान अशी मूर्ती. आई अंबे माते की जय. खारीगाव मधलं सुंदर असं मंडळ आणि छान अशी देवीची मूर्ती. मंडळी पारसिक नगर मध्ये आपण देवी देवताचा उत्सव नवरात्र 2025 साजरा करतोय. त्याच्यापैकी तिसरं छान असं मंडळ खारीगावचं. खारीगाव मित्र मला खात्री तुम्हाला पारसिक नगरचं देवदर्शन खूप आवडलं असेल. व्हिडिओ आवडले नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसं आपल्या चॅनलवरती बरेचसे देवी देवता 2025 नवरात्रोच्या निमित्ताने आपल्या ठाण्यातील देवींचे दर्शनाचे व्हिडिओ आलेले आहेत. तुळजापूरचा स्पेशल व्हिडिओ तोसा आला आहे, तोसा पाहून घ्या. आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिलं प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा. अंबे माते की जय. आपण अजून दादर, भायखळा, गिरगाव, मुंबईच्या देवीचं दर्शन करणार आहोत. चॅनलला स्टून राहा.